मोठ्या मैदानाचा 1.5 कोटी किमतीचा बैल रायफल हरपला. महाराष्ट्र केसरी किताबांचा मानकरी बैलाचा दुर्दैवी मृत्यू. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या मैदानावर मोठमोठी किताब पटकावणारा वाई शहरातील प्रसिद्ध रायफल 8181 या मानाच्या बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वाई येथील चव्हाण कुटुंबाचा हा लाडका आणि महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला रायफल नावाचा बैल 2 दिवसांच्या आजारपणानंतर मृत्युमुखी पडल्याने बैलगाडा शर्यत विश्वात हळहळ व्यक्त केली जाते आहे. मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ओळख असलेला रायफल हा गेल्या 4 वर्षात महाराष्ट्रातील अनेक हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी मैदानांवर प्रथम क्रमांक पटकावत प्रसिद्ध झाला होता. सुमारे 1.5 कोटी रुपयांचा हा मानाचा बैल शर्यतीत उतरला की विजय निश्चित मानला जायचा, अशी त्याची ख्याती होती. या बैलाचे मालक विनोद चव्हाण आणि सचिन चव्हाण यांच्यासह महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत प्रेमींवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना या रायफल बैलाची ओळख होती. शरद पवार आणि स्वर्गवासी अजित पवार, आमदार जयंत पाटील यांच्यासह नेत्यांनी या प्रसिद्ध बैलाची दखल घेतली होती. आज पाचगणी घाट पायथ्याशी वाई येथे चव्हाण कुटुंबीय आणि महाराष्ट्रभरातून आलेल्या बैलगाडा शर्यतीतील चालक मालकांच्या उपस्थितीत रायफल या बैलाचा अंत्यविधी करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं बैलगाडा प्रेमींनी उपस्थित राहत रायफलला अखेरचा निरोप दिला. मोठमोठ्या मैदानांवर विजयाचा झेंडा फडकवणारा रायफल आता कायमचा हरपला असला तरी बैलगाडा शर्यतीच्या इतिहासात त्याचे नाव कायम स्मरणात राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा.